मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला 30 साइज पेपर कटिंग कटोरी ब्लाउज दाखवणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करताना बघा। बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट होत्या, ताई ब्लाउज कटिंगचे कटिंग दाखवा, ब्लाउज कटिंग दाखवा। तर मी आज तुम्हाला ब्लाउज पेपर कटिंग दाखवणार आहे। तर मग चला माप बघूया। पहिल्यांदा हे माप आहे हे ब्लाउजचं 13 मध्ये अर्धा इंच 1 इंच ॲड केला म्हणजे 14 झालंय। आणि हे माप जे मी एक्स्ट्रा घेतलं अर्धा इंच ते आपली कटोरी वाढवण्या योगपट्टी क्रॉस पट्टी वाढवण्यासाठी घेतलंय। तर ते त्याच्यामध्ये पकडायचं नाही, हे बघा इथूनच पकडायचं। 13 मध्ये 1 इंच ॲड केला। 30 ला घेतले मी 5 ची शोल्डर। ही आपली शिलाई मार्जिन सोडून, ही जी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतली ना, हे अर्धा इंच शिलाई मार्जिन ती सोडून माप घ्यायचं। 5 इंच घेतलंय शोल्डर। मुंडा खोली घेतले 5 इंच, हे माप घेतलंय। 30 चा चौथा भाग 7.5। पुढे शिलाई मार्जिन साठी 1.5 इंच घेतलंय, हे माप घेतलंय 6.5। 26 ची कंबर आहे ना, 26 चा चौथा भाग 6.5। 1 इंच शिलाई मार्जिन टक्स साठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन साठी। असं हे चौरस माप झालं आपलं। आता मैत्रिणींनो, आपण मुंड्याचं माप टाकून घ्यायचं। तर बघा, मुंड्यामध्ये इथे 5 आलंय ना, मुंडा 5 चा आलाय ना, तिथे 2.5 वर पॉइंट टाकायचा। इकडनं मुंडा खोली 1 वर द्यायची आणि इथूनचा पॉइंट द्यायचा 1.5 वर न देताना 2 वर द्यायचा, म्हणजे इकडनं 2 इंच आत द्यायचा। अर्धा इंच, 1.5 पेक्षा अर्धा इंच पुढे घ्यायचा। आता हा शेप देऊन घ्यायचा। इथून असा हा गोल शेप पुढच्या मुंड्याचा, हा गोल शेप आहे तो पुढे न नेताना आपण जो 2 चा पॉइंट दिलाय ना तिथेच द्यायचा। कारण इथे जर दिला ना पुढे, तर आपले जे मुंड्यामध्ये ज्या 2 शिलाई येतात ना त्या वर खाली होतात, तर त्या होऊ नये म्हणून इथेच द्यायची शिलाई। इथेच ही गोलाकार भाग द्यायचा आणि इथून घ्यायचा 1.5 इंच, म्हणजे ह्या मापापेक्षा 1.5 इंच कमी घ्यायचा। आता तो पण शेप असाच देऊन घ्यायचा मैत्रिणींनो, जसा पुढच्या मुंड्याला दिला ना तसाच शेप द्यायचा। आता आपण गळा कितीचा घ्यायचा, तर गळा घ्यायचा, गळा रुंदी ही शिलाई मार्जिन सोडून 2 इंच इथून घ्यायची 6 इंच। परत इथून हे घ्यायचं, हे बघा इथून 2 इंच, 2 इंच हा बॉक्स तयार करून घ्यायचा। हा बॉक्स तयार करून घेतला। आता माप टाकायचं क्रॉस पट्टीचं। हे अर्धा इंच सोडून वर, हे बघा इथून हे इथपर्यंत 2.5 इंच घ्यायचं, 2.5। इथून इथे घ्यायचं 2.5। ही सरळ रेषा आखून घ्यायची 2.5 वर। अशी सरळ रेषा आखून घ्यायची। नंतर मग क्रॉस साठी 1 इंच वरती द्यायचं आणि हा शेप असा, हा शेप तिरकस गोलाकार देऊन घ्यायचा इथपर्यंत।
आता कटोरीचं माप टाकायचं. इथून हे बघा, इथून 4.5 इंच घ्यायचं. 30चा 6वा भाग 4.5, किंवा इथून असं ह्याचा निम्मे 9चा निम्मे 4.5 टाकलं तरी पण होईल. 4.5. आता हे माप टाकायचं. पुढच्या मुंड्यापासून इथे घ्यायचं 2.25 इंच. हे माप टाकायचं 4.25 इंच, म्हणजे इथून हे माप आलं 1.25 इंच. 1.25 इंच म्हणजे 1 आणि 2 रेषा 1.25 इंच. आता हा कटोरीचा पहिल्यांदा गळ्याला शेप देऊन घ्यायचा. इथून जिथून शिलाई मार्जिन सोडले ना, तिथून गळ्याला शेप देऊन घ्यायचा इथपर्यंत. आता हे पॉइंट कटोरीचे तिन्ही पॉइंट जॉईन करून घ्यायचे. आता हा सारखा शेप देऊन घ्यायचा. पहिल्यांदा काय करायचं, पुढचा गळा कटिंग मागचा मुंडा कटिंग करून घ्यायचा. सारखा कटिंग करायचा. आता ही सरळ असं कटिंग करायची झाली. आता पुढचा भाग आणि मागचा भाग वेगवेगळे काढून घ्यायचे. हा मागचा भाग, हा पुढचा भाग. आता पुढच्या मुंड्याला शेप देऊन घ्यायचा. जो आपण 1.5 इंच कमी केलेला असतो ना, तो कट करून घ्यायचा. आता पहिली क्रॉस पट्टी काढून घ्यायची. क्रॉस पट्टी ही इथे गोल आकार आला पाहिजे. मग आपली कटोरीला पण असं जॉईन करताना, कटोरी जेव्हा शिवतो ना तेव्हा असाच आकार आला पाहिजे का आपली कटोरी एकदम व्यवस्थित बसते. ही बघा, 2.5ची मी कटोरी काढली, क्रॉस पट्टी काढली. इथून हे माप आपलं 2.5चं आलंय आणि त्याच्यात 1/2 इंच शिलाई मार्जिंगसाठी, म्हणजे 3 झाले. आता इथून हे 2.5चं काढलंय बरोबर, हे 3 झालं आणि हे 1 इंच म्हणजे 4ची आपली ही योगपट्टी झाली. आता गळा कटिंग करायचा. गळा कटिंग झाला. आता क्रॉस पट्टी, क्रॉस पट्टीला हा कटोरीला हा शेप सारखा आला ना का कटोरी व्यवस्थित आपली बसते. हा झाला पुढचा फ्रंट. ही झाली योगपट्टी आणि ही मूल कटोरी. मूल कटोरीला आपण काय करायचं, इथे थोडा
अर्धा इंच एवढं असं सेम कटिंग करून घ्यायचं. आता ही मूल कटोरीला इथे मध्य करायचा. आता आपण मागच्या भागाचं बघा काय सांगते मी. हा आला आपला मागचा भाग. आपण जी शिलाई मार्जिंगसाठी एकत्र काढले ना दोन्ही भाग, त्याच्यामुळे शिलाई मार्जिंगसाठी हा भाग वाढलेला होता. परत क्रॉस पट्टीसाठी हा अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला, हा शिलाई मार्जिंगसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला, ते भाग आपण पहिल्यांदा काढून टाकायचे. कारण ते तसेच ठेवले तर आपली शोल्डर वाढते. कारण ते पुढच्या भागासाठी मी एक्स्ट्रा घेतलेले ना, ते एकत्र भाग काढले म्हणून ते आता हे भाग कट करून टाकायचे. तेव्हा आपला मागचा भाग बरोबर येईल. हे कटिंग करायला लावले हे क्रॉस पट्टीसाठी एक्स्ट्रा घेतलेले आणि हे काढून टाकले ते शिलाई मार्जिंगसाठी. आता आपण झालं. आता बघा मी दाखवते तुम्हाला. आता आपली बरोबर शोल्डर 5 आली ना, बरोबर 5 आली ना, ते एक्स्ट्रा भाग ते मी काढून टाकले. आणि हे बघा हे आपले 9 आले. आणि ही पण आता बघा 13 अधिक 1 14 बरोबर झाले ना, म्हणजे हा भाग आपला मागचा बरोबर आला. आता फक्त 2 इंच मध्ये येऊन 2 इंच मध्ये यायचं आणि ही थोडी अशी क्रॉस कटिंग द्यायची. आपले दोन्ही मुंड्याच्या शिलाई व्यवस्थित येतात आणि या मुंड्यामध्ये झोल येत नाही किंवा फुगा येत नाही जास्त करून. आता गळ्याचं कसं करायचं बघा. पुढून 2 इंच घेतलाय ना, मागे पण 2 इंच घ्यायचा. गळा लांबी आहे 9.5 आणि आपण अर्धा इंच शिलाई मार्जिंगसाठी इथे 2 घेतलाय ना, तर मी इथे पण 2 घेते. जास्त रुंदा गळा पाहिजेत नसेल तर मग 2च घ्यायचं. आणि जास्त रुंद गळा पाहिजेत असेल तर मग 3, 2.5, 3 घेऊ शकता तुम्ही. जसं तुम्हाला आवड असेल, जसं तुमच्या कस्टमरला गळा पाहिजे असेल त्यानुसार घेऊ शकता तुम्ही. इथून तुम्ही त्रिकोणी गळा, चौकोनी गळा, मटका गळा, म्हणजे कोणता पण गळ्याचा शेप देऊ शकता. आता गोल गळ्याचा मी शेप देऊन दाखवते. गोल गळा जर जास्त रुंदा नसेल पाहिजेत, म्हणजे जास्त असा पसरट नसेल पाहिजे तर मग असा द्यायचा. जास्त पसरट पाहिजे असेल तर मग असा इथून असा द्यायचा. आता हा जास्त पसरट नको म्हणून मी इथून देईन. तुम्हाला पसरट पाहिजे असेल तर तुम्ही असा इथपर्यंत देऊ शकता. झाला हा मागचा भाग झाला. 30 साईज मागचा भाग बरोबर. आता हा मागचा भाग झाला. आता पुढच्या भागाची मूल कटोरी वाढवायची. आता ही मूल कटोरी वाढवून घ्यायची. ही जशी आहे ना तशी आखून घ्यायची. जशी आहे तशी आपण याच्यावर इंग्लिशमध्ये बोलतात ड्रॉ करून घ्यायची, पण मी सगळे शब्द मराठीतच वापरणार आहे म्हणून आखून घ्यायची. जशीच्या तशी आखून घ्या हा मैत्रिणींनो. कारण हे मग कमी जास्त व्हायला नको. कारण कटोरीचा भाग जरा जपूनच कटिंग करायचा. ब्लाऊज कसं, साडी कशी पण असो मैत्रिणींनो, पण ब्लाऊज आपलं एकदम परफेक्ट बसलं ना का ती साडी पण रोज घालायला सांगितली ना तरी पण मस्त वाटते. असं साडीला लुक येतो. ब्लाऊज मुले कशी पण साडी असू द्या. आणि साडी किती भारी असली
आणि ब्लाऊजचा ताल गेला ना का समजायचं साडीची वाट लागली. आता ही आपण जशी होती तशी आखून घेतली. त्याचा मध्य आता इथे आलाय ना, हा मध्य आला. आता इकडनं घ्यायचं 1 इंच, इकडनं घ्यायचं 1 इंच, इथून इथे घ्यायचं, मध्यापासून इथे घ्यायचं 1.5 इंच, बरोबर. इथून तुम्हाला जेवढं शिलाई मार्जिनसाठी घ्या तेवढं घ्या. आता हे जॉईन करून घ्यायचं बघा. मैत्रिणींनो, मी ही कटिंग साध्या आणि सोप्या भाषेत सांगितलेली आहे. तुम्ही व्हिडिओ स्किप न करताना बघा, कारण तुम्ही कस्टमरला जेवढी फिटिंग व्यवस्थित द्याल ना, कस्टमरच्या मनासारखे तेवढे कस्टमर तुमच्याकडे जास्त येतील. आता इथे किती आले, ही 4.5, 4.5ला एक रेषा कमी आहे, 4.5 इथे. इथून 1 इंच, इथून 1 इंच. आता ही रेषा अशी अशी टाकून घ्यायची. ही इथून इथे हा भाग जॉईन करून घ्यायचा. ही आली आपली मूल कटोरी. पहिल्यांदा नवीन शिकत असतील ना मैत्रिणींनो, तर तुम्ही स्वतःची शिवा किंवा तुमच्या आईची, बहिणीची अशी ब्लाऊज शिवा. मग ती घालून बघा. घालून बघल्यावर आपली कुठे चुकी होते, कुठे शोल्डर उतरते किंवा कुठे मुंड्यात ब्लाऊज दाटतं, ते घालून बघा. नंतर मग त्याच्यावर तुम्ही डबल मग जिथे चुकतं ना तिथे ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करा. हा थोडा भाग वाढला तो कट करून घ्यायचा. आता इथून इथे 1.5 इंच, इथून इथे 2.25 इंच घ्यायचं. आता ही कटोरी अशी वालून घ्यायची. ही कटोरी आपली झाली तयार. बघा मैत्रिणींनो, कटोरी किती छान आली. तुम्ही पण अशाच पद्धतीने कटिंग करा, तर तुमची पण कटोरी आणि ब्लाऊज व्यवस्थित येईल. मी पण ह्याच पद्धतीने कटिंग करते. आता आपण घ्यायची मैत्रिणी, ही मी दुप्पट घडी करून घेतले पेपरची. आता आपल्याला बाही पाहिजे 4ची. 4 मध्ये 1 इंच ॲड करायचं.
जर तुमची अस्तरची बाही असेल तर 1 इंच ॲड करायचं, साधी बाही असेल तर 2 इंच ॲड करायचं. म्हणजे 4 मध्ये साधी असली तर 4 मध्ये 2 इंच ॲड केलं तर किती 6 होतं. आता ही अस्तरची बाही आहे म्हणून मी 1 इंच ॲड केलंय, बरोबर. आता इथून इथे घ्यायचं, इथून इथे पण 2.5 वर पॉईंट करायचं. हा बॉक्स तयार करायचा. बाही रुंदी किती घ्यायची, तर बाही रुंदी बघा मी किती घेतले. छातीचा चौथा 7.5 आणि त्याच्यामध्ये 1 इंच ॲड केलं म्हणजे किती झालं 8.5 झालं. आता इथून इथे ही 2.5 वर कटिंग दिली, 2.5 वर. आता हा शेप देऊन घ्यायचा. दंडघेर आहे 5, त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन 6.5 म्हणजे 1.5 इंच शिलाई मार्जिन 6.5. आता ही बाही कटिंग करून घ्यायची. एकदा अस्तरला बाही जॉईन करायची मैत्रिणींनो, आणि परत माप व्यवस्थित द्यायचा. उरले जास्त भाग निघतो तो कट करून टाकायचा, परत मोजून घ्यायचा. आता पुढचा मुंड्याची गोलाई किती वर द्यायची, तर छातीचा 34च्या छातीला, सॉरी 30च्या छातीला मुंडा येतो, मुंडा खोली येते 6ची. तर आपण वरनं ही कट द्यायची, अशी द्यायची कट. आता मी पेनाने आखली नाही, डायरेक्ट कट दिली. बघा ही आपली कट आहे, ही आपली कट आहे, बरोबर. ही बाही, हा मागचा भाग, ही आपली आली बाही 30ची आणि हा आपल्याला फ्रंट. ही कटोरी बघा मैत्रिणींनो, अशी आपली कटोरी आली ना तर व्यवस्थित बसते. तर ही बघा, ही आली आपली कटोरी आणि हे आलं आपलं, हा आला आपली क्रॉसपट्टी, बरोबर. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, छान छान कमेंट करा. आणि तुमच्या कमेंटमुळे ना मला असा छान छान कमेंट येतात ना, त्याच्यामुळे मला असं म्हणजे कटिंगचं दाखवणं, ब्लाऊजची कोणती माहिती दाखवणं, म्हणजे उत्साह वाढतो असं तुमच्या कमेंटमुळे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ स्किप न करताना बघा, एवढी तुम्हाला नम्र विनंती.